अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट व संघर्ष संस्था यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 8मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अध्यक्ष पंकज भाऊ पवार यांच्या नियोजनातून रक्तदान व दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। अभिषेक याग, होम हवन, जन्म सोहळा व पालखी सोहळा भक्तिभावात पार पडला। महाआरती व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला। स्वामी गीतांच्या कार्यक्रमाने समारोप झाला। प्रभाग 20 सह परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाला स्वामी भक्तांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। नमस्कार, मी सनी ताडे जनमहाप्रभूमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आत्ता आपण आहोत भोसरीतील संतनगर या एरियामध्ये। या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो। या ठिकाणी या अनंत कोटी ब्रह्मानंद स्वामी समर्थ ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक पंकज भाऊ पवार आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, आज आनंद सोहळा आहे, कशा प्रकारे दिवस जातोय आणि कशा प्रकारे उत्साह तर दिसतोय लोकांमध्ये, काय सांगाल? नाही, खरं आहे, आमच्यासारख्या स्वामी भक्तांना भूक लागत नाही, ताण लागत नाही। महाराजांचा हा आनंद सोहळा आहे आणि महाराजांचा प्रकट दिन म्हटलं तर आम्ही वर्षभर वाट पाहत असतो आणि तो आज प्रकट दिन सोहळा आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण या ब्रह्मांडाचे चालक मालक ते आहेत आणि त्यांचा प्रकट दिन सोहळा, आम्ही त्यांचे भक्त, आमच्यासाठी साहजिक आनंदाचा क्षण असणार आहे आणि सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये उत्साह आहे, आनंद आहे आणि असाच सालाबादप्रमाणे असतो। आणि आपण पाहत असाल तर ही भव्य पालखी परिक्रमा सोहळा गेले अनेक वर्ष या ठिकाणी होत असतो आणि खूप मोठ्या संतनगरमधील परिसरातील अनेक भाविक भक्त, माता भगिनी याच्यामध्ये सहभागी होतात। आपण पहिले पालखी दाखवा, थांबा 2 मिनिट थांबा, यांना पुढे जाऊ द्या, आपण आणखी बोलू। पालखी दाखवा, थोडंसं यांना पुढे जाऊ द्या, अजून बोला। आपण पाहतोय मोठ्या संख्येने महिलांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। सर्वांचं ड्रेसिंग देखील एकच दिसतंय, एकाच कलरच्या साड्या, एकाच प्रकारच्या साड्या वगैरे घालून महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय सांगाल याबाबत? नाही, खरं आहे, कुठंतरी एक डिसिप्लिन काय होतं, पाहत असेल कडाक्याचं ऊन आहे, बऱ्याचशा भक्तांच्या पायामध्ये चप्पल नाही, आपण पालखी पाहिली ह्या उन्हाच्या याच्यामध्ये, जरी आत्ता म्हणजे ही पब्लिक काहीच नाही त्या हिशोबाने, इतरांना वाटतं खूप आहेत पण आमच्या हिशोबाने म्हणजे काहीच नाही। संध्याकाळीच्या कार्यक्रमाला आपण पाहिलं तर जवळजवळ 15 ते 20 हजारापेक्षा जास्त पब्लिक मंदिरामध्ये येत असते आणि या सर्व भाविक भक्तांना कुठंतरी व्यवस्थित सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपला ड्रेस कोड, आपला आणि भक्त म्हणजे सेवेकरी हा फरक कळण्यासाठी आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कलरचा एक ड्रेस कोड ठरवतो आणि त्या हिशोबाने काम करतो। म्हणजे काय होतं, भक्तांना कळतं हा कार्यकर्ता आहे, हा सेवेकरी आहे। मग प्रत्येकाच्या गळ्यात ID कार्ड असतं, प्रत्येकाला एक कलर आम्ही ठरवलेला असतो, त्या हिशोबाने होतं। म्हणजे भाविक भक्त आणि बाहेरचे लोक सगळा फरक करतो, त्यासाठी खरं तर ड्रेस कोड, ID वगैरे आम्ही करत असतो। आज तुम्ही कोणत्या कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं? आता आज प्रकट दिनचा सकाळी स्वामी महाराजांचा अभिषेक झाला मंदिरामध्ये, त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला, होम हवन झाला, याग झालं आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे जन्मोत्सव साजरा केला, पुष्पवृष्टी झाली आणि हे करत असताना आपण पाहतो की समाजाचं काहीतरी देणं लागतं ना, आध्यात्मिक काम करताना, देव देश धर्माचं काम करताना, एक सांस्कृतिक काम करत असताना आपण समाजाच्या हिताचं काहीतरी काम केलं पाहिजे। म्हणून आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर हे ठेवत असतो आणि आरोग्य शिबिर, भव्य असं रक्तदान शिबिर चालू आहे मंदिराच्या परिसरामध्ये आणि आरोग्य शिबिर देखील त्या ठिकाणी चालू आहे। तर या ठिकाणी आलात तर असं वाटतं की काय आपण अक्कलकोटला जणू मिनी अक्कलकोट केलं असं म्हणता येईल पंकज भाऊंनी या ठिकाणी, आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळतोय। येणाऱ्या भविष्य काळात
हा उत्सव आणखी यापेक्षा मोठा होईल यामध्ये त्याला मात्र शंका राहणार नाही. मी सनी ताटे, पिंपरी चिंचवड.